शेतीमालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं जातं याचा निषेध करत कृष्णा डोंगरे या तरुणानं अर्धनग्न आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत मोदी सरकारची सत्ता जात नाही तोपर्यंत हे आंदोलन केलं जाणार आहे। आज निफाडमध्ये झालेल्या शरद पवारांच्या प्रचार सभेत हजेरी लावत या तरुणानं आपलं निवेदन पवारांना दिलं। मोदी सरकारला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी हे निवेदन देण्यात आलं। त्यावेळी पवारांनीही मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हटलंय। या वयात मी हिंदू इकडे फिरतो तिकडे फिरतो तसं पक्षाचे अध्यक्ष त्यामुळे मला घेऊन बसावं लागतं। या वयात फिरतो म्हणजे मी काय वाटायला झालो का? तो काय नाही बोलायचं तर ठीक आहे, माहीत पुढे असतं की प्रचार करतात, काय काळजी करू नका। काय भक्कम ह्या मोदीला घालवल्याशिवाय काही चिंता करायची आणि खऱ्या अर्थानं बळी राहिलं तर शेतकऱ्याचं राज्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही लोक काही स्वस्त बसणार नाही। गेले 2 महिन्यापासून अर्धनग्न अवस्थेत जगतोय, पण असं जगत असताना माझ्यावर स्थानिक लेवलला माझा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला। काही पोलीस यंत्रणेकडून मला धमक्या देण्यात आल्या आणि त्या हिशोबाने मग एक शेतकरी नेता म्हणून जे शरदरावजी साहेब आहे त्यांच्या सभेसाठी मी येवला इथून निफाड येथे त्यांच्या सभेत ते निवेदन दिलं। त्या निवेदनमध्ये मी असं सांगितलेलं आहे, मी जे म्हणजे माझं जे आतापर्यंत 3 वर्ष म्हणजे आंदोलन चालू आहे, कांदे जाळे झालं, इच्छामरण झालं, शासकीय मालमत्तेत चोरी झाली आणि त्याच्यानंतर जे मोदी सरकारला मी अर्धनग्न अवस्थेत जे कपडे पाठवले, जे निवेदन दिलं ते निवेदन त्यांच्या पुढे ठेवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे का आज रोजी मी आंदोलन करीत असताना माझं आंदोलन 8 महिने चालणार आहे आणि 2 महिन्यातच माझं कुठून तरी खच्चीकरण हे पोलीस यंत्रणेकडून होत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।